कुणबी नोंदी असलेले सगळे ओबीसीच आहेत हे मनोज जरांगे पाटील यांनी अधोरेखित केलं। कारण तो निर्णय आधी झालेला होता, पण मराठवाड्यासाठी तो निर्णय राबवताना अनेक अडचणी होत्या। मग मराठवाड्यामधल्या आणि अवघ्या महाराष्ट्रातल्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी एका समितीची स्थापना मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारला करावी लागली। शिंदे समिती स्थापन झाली। नवी मुंबईमध्ये जेव्हा ते आंदोलन घेऊन आले होते त्यावेळेस सरकारकडून सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाचा अध्यादेश मनोज जरांगेंनी जारी करून घेतला, पण तो अंमलात येऊ शकला नाही। मग एसीबीसी अंतर्गत मराठ्यांसाठी 10% आरक्षण मिळवण्यामध्ये मनोज जरांगे पाटील यशस्वी ठरले, पण ते कायद्याच्या कसोटीवर अजून पूर्णपणे उतरलेलं नाहीये। त्याला उतारा म्हणून मराठ्यांसाठी ईडब्ल्यूएस अंतर्गत 10% आरक्षण हेही देण्यात आलेलं आहे, पण त्यानं मराठे खुश नाहीयेत। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी नोंदी शोधण्याचा अध्यादेश सरकारकडून जारी करून घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मैदानातल्या आंदोलनानंतर त्याच आंदोलनामध्ये वंशावळ समितीला नोंदी शोधण्यासाठी मुदतवाढ द्या ही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून घेतली। याशिवाय गाव पातळीवर दाखले मिळवण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। मराठ्यांसाठी अशा प्रकारची मागणी ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मान्य करण्यात आलेली आहे। आंदोलनामध्ये मृत्युमुखी जे पडलेले होते त्यांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने केली जात होती, ती तर सरकारनं मान्य केलेलीच आहे। शिवाय या कुटुंबियांना आर्थिक मदतही देण्याचं सरकारनं मान्य केलेलं आहे, त्यासाठी आर्थिक तरतूद सुद्धा सरकारनं केली। आंदोलन जेव्हा मनोज जरांगे पाटील करत होते त्यावेळेस अनेक गुन्हे त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल झाले होते, ते सगळे गुन्हे मागे घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेली आहे। 800हून जास्त गुन्हे आहेत, त्यापैकी काही गुन्हे हे मागे घेण्याबद्दल कार्यवाही आतापर्यंत सुरूही झाली।